नमस्ते यूट्यूब फॅमिली, सर्वांचे चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आणि आपलं जे छोटंसं काम चालू आहे, खरं तर मशाल आपण 2001ला घेतलेली आहे हातामध्ये आणि आज 2025 रन करत आहे. प्रवास असा सुरू असणार आहे. प्रत्येक प्रवासाला अडथळे नेहमी असतात, पण अडथळ्याला पार करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि अडथळे पार करतच आपण प्रवास केलेला आहे. तर आता आपण समोर बघत आहात तो आहे समुदाय गुंतवणूक निधी मागणी प्रस्ताव. तर असे छोटे छोटे निधी शासन आपल्या गरीब अतिगरीब महिलांना देत असतं. आणि बघू शकता आपण जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष पुणे. तर जिल्ह्याचं काम जेव्हा चाललेलं आहे, तर जिल्ह्यानंतर मग येतो तालुका आणि तालुक्यानंतर येतं गाव आणि गावानंतर येतात मग आपल्या गावातील गरीब अतिगरीब महिला. मग आता इथे गरीब अतिगरीब तर पहिलं प्राधान्य शासनाने आम्हाला दिलेलं आहे SC आणि ST, मायनॉरिटी NT आणि ओपनमधील गरीबातल्या गरीब कुटुंबांचा शोध घेऊन आपण त्यांना समूहामध्ये सहभागी करून घेत असतो. थोडक्यात सूक्ष्म नियोजन ही स्वयंसहायता गट बांधणीतील अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. या सूक्ष्म नियोजनामुळे आपल्याला गट बांधणीसाठी महिलांचे स्थान, महत्त्व, आर्थिक स्थिती, प्राधान्यक्रम इत्यादी विषयक उपयुक्त माहिती गट सदस्यांकडूनच प्राप्त करता येते व त्या माहितीच्या आधारे गट सदस्यांमार्फतच गट कार्यपद्धती निश्चित करता येते. त्यामुळे परस्पराबद्दलचा विश्वास गटात निर्माण होतो, अचूक दिशेने कार्य सुरू होते आणि एक चांगला गट स्थापन होऊ शकतो. मग इथे काय होतं की प्रत्येक महिलेपर्यंत पोचायचं असतं. महिलेपर्यंत पोचून त्यांची माहिती घेतली जाते आणि मग गरिबीतील गरीब महिलेला पहिलं प्राधान्य दिलं जातं. आणि मग तिच्या सोबतीला जर इच्छुक असेल, एखादी महिला सबल असेल, आजही ती चांगल्या प्रवाहात असेल किंवा छोटीशी उद्योजिका असेल, तरी तिची इच्छा असल्यास त्याही महिलेला आपण समूहात घेऊ शकतो. पण अभियान हे पहिलं काम तर गरीब आणि अतिगरीब आणि दुर्गम भागात करत आहे, याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी प्लीज. आता तुम्ही कमेंट्स करणारच आहात, पण त्या कमेंट्सलाही मी उत्तर देणार आहे. तर अशा पद्धतीने खेडेगावात चालणारं हे काम आहे. मग आता नुसताच गट करून चालणार नाही. गटामध्ये त्यांच्या मर्जीप्रमाणे बचत ठरवली जाते. बचतीला कुणी त्यांच्या बांधील नसतं. मग 100 रुपये असेल, 200 रुपये असेल, तर खेडेगावात म्हणाल तर जास्तीत जास्त 200 रुपयापर्यंत बचत चालू आहे. आता ही 200 रुपये बचतीमध्ये काय करतात, तर 200 रुपये बचत जेव्हा साठवणूक होते, मग एक 6 महिन्यानंतर